हाय फ्रेंड्स, मी आज बनवलेलं आहे चविष्ट असं कारलं. कारल्याची भाजी लहान मुलांना तर आवडत नाही, पण अशा पद्धतीने करून पहा, लहान मुलेही अगदी आवडीने खातील. कारले स्वच्छ धुवून घेऊन कोरड्या कपड्याने पुसून घेऊन मागचे पुढचे देठ काढून अशा प्रकारे कापून घ्यायचे आहे. अशा गोल गोल आकारामध्ये कारलं कट करून घेऊन आपल्याला यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत. कारल्याची भाजी कडू होणार नाही यासाठी आपल्याला एक सिक्रेट आहे आपल्याकडे, ते मी आता पुढे सांगणारच आहे. हे बघा, अशा पद्धतीने बोटाच्या साहाय्याने आपल्याला सर्व कारल्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत. बी जास्त कोवळा असेल तर काढण्याची आवश्यकता नाही. बी जरा जास्तच पुढे गेलेला असेल तर आपल्याला याला काढून घ्यावे लागेल. एक मध्यम आकाराचा टोमॅटो कट करून आपल्याला घ्यायचा आहे. मिक्सरच्या जारमध्ये टाकून याची प्युरी करून घ्यायची आहे. टोमॅटोच्या ठिकाणी आपण चिंचही वापरू शकतो. कारले एकदा आपल्याला थोडंसं तेल टाकून याला फ्राय करून घ्यायचं आहे. एकदम 1 चमचा तेल टाकून आपल्याला याला लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय झालेलं कारलं काढून कढईमध्ये तेल, जिरं, मोहरी, ठेचलेला लसूण घालून लसूण लाल झाला की त्यामध्ये आपल्याला टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची आहे. टोमॅटोची प्युरी छान परतून झाली की 1 चमचाभर बेसन पीठ घालून याला छान असं परतून घ्यायचं आहे. बेसन पिठामुळे भाजीला छान बाइंडिंग येतं. त्यानंतर 1-2 चमचाभर शेंगदाण्याचं कूटही आपल्याला या तेलामध्येच टाकून घ्यायचं आहे. चवीनुसार लाल तिखट, हळद आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालून याला छान परतून घ्यायचं आहे. हे छान परतलं की यामध्ये चिमूटभर साखर घालावी. कारलं कडू लागत नाही. साखर याप्रमाणे गूळही आपण घालू शकतो. तळलेलं कारलं टाकून छान असं फ्राय करून 2 मिनिटे याला शिजू द्यावे. त्यानंतर अगदीच 1 वाटीभर पाणी घालून आपल्याला छान 10 ते 15 मिनिटे भाजी शिजवून घ्यायची आहे. अगदी लहान मुलेही आवडीने खातील असा हा कारल्याची भाजी.